धाराशिव जिल्ह्यात जी अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टीनं होत्याचं नव्हतं झालं अशी परिस्थिती आहे। आता पावसाचं पाण्याचं प्रमाण कमी झालं आहे। त्यानंतर आपण आता विश्वरूपा नदीवर राहते आहोत। भूम तालुक्यातल्या ही विश्वरूपा नदी धोक्याची पातळी ओलांडून वाहत होता। आपण ह्या नदीचं पात्र बघितल्यावर आत्ताही लक्षात येईल की पाणी किती असेल। याच बाजूला जर बघितलं तर या बाजूला खाली देवंगरा हे गाव लोकवस्तीचं गाव आहे आणि आता ह्या रस्त्याची अवस्था, हा रस्ता पूर्णतः वाहून गेला होता। 8 दिवस हा रस्ता जो आहे तो गावकऱ्याच्या वाहनासाठी बंद होता। मात्र आता इथं हा रस्ता बंद असल्यामुळे प्रशासनाला कळवलं, मात्र प्रशासन येत नसल्यामुळं इथले स्थानिक आमदार आहेत तानाजी सावंत यांच्या माध्यमातून ही रस्ता याचं करण्याचं काम सुरू आहे। आपल्यासोबत या बाजूला बघितलं तर गावकरी आहेत। या गावकरी या परिसरात राहत आहेत। रस्त्याचा प्रश्न नेहमीच आहे। किती दिवसापासून बंद होता रस्ता, कसा पाऊस होता, जरा पावसाबद्दल सांगा आधी। पाऊस भरपूर होता। एक 8 दिवस पाऊस जास्त पडल्यामुळे नदीला पाणी जास्त आलं आणि पाणी आल्यामुळे पूल वाहून गेला। त्यामुळे 8 दिवस झालं रस्ता बंद आहे। मग साहेबाला या पंचायत समितीचे माजी सभापती बालाजी बापू गुंजाळनी माननीय सावंत साहेबाला फोन केला। मग सावंत साहेबांनी एक 10 मिनिटात लगेच यंत्रणा बालाजी बापूला इथं लावलं आणि यंत्रणा तयार करून पूल चालू केला, रस्ता चालू केला। काय सांगाल शेतकरी म्हणून, रस्ता बंद आहे, किती पाऊस पडलाय? पाऊस लई पडला, पाणी मात नव्हतं, सगळ्या पुलावून पाणी गेलं, पूल वाहून गेला। किती दिवस बंद होता वाहतूक? 8-10 दिवस असा बंद होता। प्रशासनाला कळलं होतं का? काय बाबा, प्रशासनाला कळलं होतं का? शासनाला ती कळलं होतं, आले का शासन? नाही आलं. नाही आलं। मग आता सुरू का रस्ता? काय केला आता वाहतूक? सुरू गेला रस्ता। कसं काम सुरू केलं आता? सावंत साहेबाला फोन केला आणि त्यांनी लगेच काम चालू केलं। तुम्ही 8 दिवस झालं हिकडली इकडे जनावरवाली ही सारी जायला याला कुणाला दुधावाली वांग घेऊन जातात, मानक्षरून येतात। रोजचा हा प्रॉब्लेम आहे। पण एका तासात ही रस्ता सांगितल्या चालू केलाय बापूंनी आणि सरपंचाने फोन केला की लगेच चालू केला। एकूण जर बघितलं तर प्रशासन आता रस्ते डागडुजीसाठी मोठा निधी उपलब्ध करेल, मात्र ही डागडुजी कायमस्वरूपाची नसते। त्यामुळे कुठेतरी पुन्हा येणाऱ्या पावसाळ्यात ही परिस्थिती, मात्र इथल्या गावकऱ्यांची अडचण पाहता स्थानिक आमदारांनी तात्काळ यंत्रणा कामात लावलं। आता हे रस्ता बनवलेला आहे। धाराशिव जिल्ह्यात इतर तालुक्यात ही अशीच परिस्थिती आहे, त्यालाही प्रशासनानं तात्काळ रस्त्याची दुरुस्ती करावी व शेतकऱ्याचा मार्ग जो आहे तो सुलभ करावा अशी मागणी होताना दिसत आहे। सागर जाधवसह बालाजी निलफ, न्यूज 18 लोकमत, धाराशिव, भूम, देवंगरा।